अनंत भुवनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर अवधूत अंजन श्री गुरुदेव नम पार्वते पते हर हर महादेव राम राम राम. प्रातस्मरणी पूज्य श्रींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम आणि सर्व स्वानंद परिवारातील संपूर्ण चाराचारातील हरिभक्त गुरुभक्तांना राम राम. आज चैत्र प्रतिपदा व्यावहारिक जगतामधला आज या दिवसाला एक नवीन वर्षाचा आरंभ असं समजते. नवीन वर्ष खऱ्या अर्थाने इथं नवीन काहीच नाही. पंचमहाभूत हे पुरातन आहे आणि चैतन्य तत्व सनातन आहे. नीट आहे का? फक्त 30-35 मिनिटाचा हा सत्संग होईल, पण पूर्ण अमृततुल्य आहे हा विषय. पण पुनश्च एकदा अशा पवित्र दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आजचा दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा, अर्थात जे हे महाभूत आहे ते पुरातन आहे, अनादि आहे, अनंत आहे. जसं भगवंताचा अंत लागत नाही तसं ह्या सृष्टीचा अजून कुणाला अंत लागलेला नाही. ज्याने कोणी मांडण्याचा प्रयत्न केला तो फक्त अंदाजपत्रक आहे, म्हणून याला पुरातन म्हटले. आणि जे चैतन्य परब्रह्म तत्व आहे ते सनातन आहे, अनादि आहे. हे दोन्ही देह आणि सावलीप्रमाणे, जीव आणि शिवाप्रमाणे, पती आणि पत्नीप्रमाणे, जन्म आणि मृत्यूप्रमाणे हे अखंड चालत आलेलं आहे. तर चैत्र प्रतिपदा म्हणजे प्रकृतीचा पुनर्जन्म. जसं समर्थ म्हटले की वसंत फिरून गेला एकदा की झाडाला बिना पाण्याची पालवी फुटते आणि वृक्ष हिरवेगार होते. पण त्या डोंगरातलं गवत कधी हिरवं होत नाही. मग वृक्ष वेली सुद्धा याच पृथ्वीवर आहेत आणि गवत सुद्धा याच वेलीवर आहे. पण गवत वाळलेलं दिसतं, परंतु तोच डोंगर आषाढ आणि श्रावणामध्ये हिरवागार दिसतो. कारण काय आहे? कारण त्याने असं सांगितलं की ह्या वृक्षवेलीची मुळं जी आहेत त्यांनी त्या जीवन तत्वाला धरलेलं आहे आणि जीवनसत्वाला धरलेलं आहे. अर्थात अजून या सृष्टीमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये पुनर्जन्माला जसं मूल्य दिलेलं आहे त्याप्रमाणे हे वृक्षवेली सुद्धा कधीतरी या पृथ्वीवर मनुष्य होते, पण गवत नाही. तृणादपी हे गवत पुनर्जन्मात मोडलं जात नाही. वृक्षवेली पुनर्जन्मात, पशुपक्षी पुनर्जन्मात, मनुष्य पुनर्जन्मात मोडले जाते. तर हा एक पुनर्जन्म आहे. तसं ज्यावेळेस एखाद्या गुरुभक्ताला, हरिभक्ताला सत्संगाची प्राप्ती होते त्यावेळेस तो सुद्धा त्याचा एक पुनर्जन्म आहे. का? तर श्रवण, कीर्तन, पादसेवन असे जे काय सांगितलं नवविधा भक्तीमध्ये, त्यात सर्वात श्रेष्ठ काय असेल तर श्रवण आहे, म्हणजे सत्संग आहे. त्या सत्संगाच्या द्वारा काय माहीत कुठल्या वेळेस, कुठल्या क्षणाला तुम्हाला ते वचन लागल आणि तुमचा पुनर्जन्म होईल. तो जन्म काय करेल? तो पुनर्जन्म म्हणायला बाहेर लोकातून पुनर्जन्म आहे, पण तो शेवटचा जन्म आहे. म्हणजे ज्यावेळेस बोधप्राप्ती होते कुठल्या न कुठल्या निमित्तानं, तर त्याला तयासी परतून येणे नाही असं म्हटलंय. त्याला पुन्हा माघारी यायची गरज बी नाही, इच्छाही नाही. असं हे सनातन आणि पुरातन आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलंय महापुरुषांनी की येणे आणि जाणे हे फक्त जीवत्वात आहे, मूळ तत्वात काही येणं नाही आणि जाणं नाही.
अशा मूळ तत्वबोधाला प्राप्त झालेले दिव्य आत्मे जे आहेत ते चराचरात अजून सगुण आणि निर्गुण रूपानं भरून पडलेले आहेत. काही लोककल्याणार्थ स्वतःला प्रकट करतात, काही करतच नाहीत. पण जे करतेच स्वतःला प्रकट त्यांनी सुद्धा शेवटी भगवंताला आवाहन केलंय की मला आता गुप्त ठेव, मला आता गुप्त राहू दे, आणि तू आणि मी एक होऊन राहू दे. शेवटी अशी आक्रांत प्रार्थना केली आहे या महापुरुषांनी. तर असं आज त्यासाठी सनातन आणि पुरातन हे काय आहे हे 8व्या अध्यायामध्ये महामुनी अष्टावकरांनी जो आपला शिष्य त्यांच्या 4 पट वयानं मोठा असलेला देहानं, पण त्यांना समजवताना एका 8व्या अध्यायाच्या श्लोकामध्ये पहिलेच सांगतात की हे जे चराचर आहे, अष्टावक्र म्हणतात यश बोधोदय, हे जे चराचर आहे की नाही ते मूळच शांत आहे, प्रकृती बी शांत आहे आणि प्रकृती तत्व बी शांत आहे. ज्या तत्वावर ही प्रकृती आधारित आहे ते दोन्ही शांत आहे. म्हणजे वारा आपल्या दिशेनं वाहतोय, पृथ्वी आपल्या सहिष्णुतेमध्ये शांत आहे, अग्नी आपल्या दिशेनं वाहते, पाणी आपल्या तरंगमय अवस्थेत आहे. हे सर्व मूळ शांतीमध्ये आहेत. पण यांचा भोग घेणारा जो पृथ्वीवर आला कुठल्याही रूपात भोग घेणारा, त्यामुळे ही पंचमहाभूत देवता असून सुद्धा अशांत झाली. ठीक आहे ना. ही पंचमहाभूत देवता आहेत, पृथ्वी नाही का, आप, तेज, वायू आणि आकाश. ह्या देवता आहेत. या देवतांना विक्षेप करणारा जो आहे तो दैत्याच्या रूपात आला, मानवाच्या रूपात आला, देवाच्या रूपात आला, देवतांच्या रूपात आला आणि भोग प्रवृत्तीने ह्यांना अशांत केलं. मग ह्या सर्वांनी पुन्हा आव्हान केलं की आम्हाला आमच्या मूळ स्वरूपात जाऊ दे. तस्मय सुखेक रूपाय नमाय शांताय तेजसे, आम्हाला आमच्या मूळ स्वरूपात जाऊ दे भगवंता. यांना कितीही दिलं तरी अपुरं आहे, आणि कितीही भोगलं तरी अपूर्ण आहे, आणि आम्ही तुझ्या कृपेनं आम्हाला पूर्णांश म्हणतो. पण हे अपूर्ण, त्याला आयुष्य अपूर्ण, त्याला वैभव अपूर्ण, त्याला भोग अपूर्ण, त्याला सगळं अपूर्णच वाटतंय. आणि म्हणून हा प्राप्ती करून, ह्या अनित्याची प्राप्ती करून हितसुख प्राप्त करण्याच्या नादात त्याची इति कर्तव्यता तो विसरला. जनकाला सांगते ते एका ठिकाणी 17व्या अध्यायात की जनक आहे पहा, तसा तुझा आणि माझा काही संबंध नाही. म्हणजे काय, माझं येणं का झालेलं होतं तर माझ्या वडिलांना तू धरून ठेवलेलं आहेस, म्हणून मी आलेलो आहे. सुटका करायला आलो तो वडिलांची, पण तुझं भाग्य असं की मी तुला गुरुरूपात प्राप्त झालो. जसं तुकोबा म्हणतात, गेलो होतो आंघोळीला, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. गेलो होतो आंघोळीला, पण गुरुकृपेनं गुरु अनुग्रह झाला आणि मला मंत्र प्राप्त झाला. नाही काक ताली न्यायवत, म्हणजे सहज आपण काहीतरी टाळी वाजवायला गेला आणि त्याच्यात हातामध्ये बटरा आला, म्हणजे पक्षी आला, आणि त्याला असं वाटलं की काय मी भाग्याचा आहे. तर जनका, मला तुझं शिष्यत्व मिळालं आणि तुला माझं गुरुत्व मिळालं, पण तरी मी पुन्हा सांगतो, तुझा आणि माझा खऱ्या अर्थानं काही संबंध नाही. दुसऱ्या अर्थानं तू आणि मी वेगळा नाही. आज जे चैत्र प्रदीपदेच्या निमित्तानं हे जड आणि चेतन एकत्र आलेल्याची ही खून आहे. ठीक आहे ना.
म्हणून ही पालव्या फुटल्या, सुंदर हवा सुटली, सुगंध सुटला, वसंत नाही काय तो उत्सव सुरू झाला. मग हे जडचेतन तसंच गुरु शिष्य एकत्र येते, त्यावेळेस सत्य सुद्धा प्रफुल्लित होतं, पालवीनं गदगद होतं. जसं पती आणि पत्नीच्या मध्ये पुत्रप्राप्ती झाली की ते दोघंही प्रसन्न होते आणि दोघेही त्याला बाळाला आपलं समजतात. ठीक आहे. तसं तुझ्या आणि माझ्या संबंधानं जर तुला बोध झाला तर असं समज की तुझा पुरुषार्थ आणि माझी अवस्था. ठीक आहे ना, मी स्थिती मोडून तुला हे द्यायला आलो. तुझा पुरुषार्थ आणि माझी अवस्था. याचा आनंद आपल्या दोघांनाही होणार आहे. जेवढा तुला तेवढाच मला होणार आहे. का? मी धन्य झालो अशा शिष्याला प्राप्त करून, आणि तुलाही असं वाटेल मी धन्य झालो अशा गुरुला प्राप्त करून. म्हणून प्रत्येक ठिकाणी धन्य धन्य दोन्ही ठिकाणी वापरलेलं आहे. आशय जनका, मला तुला एवढंच सांगायचंय की हा जो कमालीचा आनंदाचा क्षण आहे तो कुणालाही अजून व्यक्त करता आलेला नाही. आणि मग जे तत्व प्राप्त झाल्यानंतर ते जवळच आहे, साक्षात आहे, मिठीत आहे, आत आहे, बाहेर आहे, आणि तरीही अजून भोगण्यासाठी अपूर्ण आहे असं वाटतं. म्हणून प्राप्त पुरुष सुद्धा त्याच्या आस्वादासाठी अजून तपस्येत आणि साधनेतच आहेत. प्राप्त पुरुष सुद्धा. पण ज्यांना अप्राप्त आहे असं वाटतंय त्यांनी रात्रंदिवस आपली तळमळ जिवंत ठेवावी की हे कसं असेल, हे मला कोण दाखवेल, कधी मिळेल, कुठे मिळेल, कुणामुळं मिळेल. ही जी तळमळ आहे ती गंगेच्या प्रवाहासारखी अखंड वाहत असली पाहिजे. का मनाच्या प्रकाशात विचार लहरी उत्पन्न झाल्यानं निर्माण होणारा जो मोह असतो तो सागराच्या लाटेप्रमाणे असतो. एक लाट पुढे जाते, दुसरी लाट मागे त्याच्या स्पर्श करायला आलेली असते. दोन लाटेचा कधी स्पर्श होत नसतो. पण वाहनं तसंच एकाबरोबर एकीचं वाहनं असतं. तसं ह्या जीवाचं करू की नको, हवं की नको, म्हणजे संकल्प आणि विकल्प सतत आतमध्ये वाहत असतात. ह्या लाट आहेत अंतःकरणावरच्या, पण ह्या मनाच्या प्रकाशात दिसतात, बाहेरून दिसत नाहीत. बाहेरून फार तर उदासीनता, गंभीरता, आनंद, सुख, दुःख यावर फक्त अंदाज बांधला जातो. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये आतमध्ये जाऊन पाहायला सांगितलं की मना तू चिरे पूर्व संचित केले ते कसं कसं आहे ते पहा. मग मनाच्या प्रकाशामध्ये ह्या विचार लहरी उत्पन्न होते, मिटतेत, उत्पन्न होते, मिटतेत. पण भगवंत म्हणतात मार्थ स्पर्श असतो कोणतेही. हे सुख दुःख आपल्याला स्पर्श करून जाणीव करून देते. सुख दुःखाची मात्र स्पर्श असतो कोणते. म्हणजे साध्या भाषेत जनका, हे जे द्वैतानं भरलेलं जे हे जीवन आहे त्याची जाणीव सतत अंतःकरणाला होत असते. पण अंतःकरण एक उपकरण आहे. त्याचा वापर कशासाठी करायचा ते तू ठरव. म्हणजे जडासाठी करायचा का चेतन तत्वासाठी करायचा ते तू ठरव. मनाच्या प्रकाशामध्ये हे विचार लहरी उठतेत, निर्माण होते. तर हळूहळू जर त्यांना आपण साथ दिली तर जन्माला मोह येतो. जसं पती पत्नी एक झाले, ठीक आहे ना.
तसं वृत्ती आणि वासना एक झाल्या की मोह जन्माला येतो. वृत्ती आणि वासना. आणि मग ज्या इंद्रियांचं काहीच घेणं देणं नाही त्या सुद्धा साथ देऊ लागतात. का? तर डोळ्यानं पाहिलं तर डोळ्याला माहिती ती वस्तू कुठली आहे. आणि डोळा जिभेला संकेत करतो बुद्धीच्या मार्फत की हा रसगुल्ला आहे, हा गुलाबजाम आहे. एकदा जण का मोह उत्पन्न झाला की आतमध्ये तो मोह बुद्धीच्या द्वारा कल्पनेच्या रूपातून स्वप्न रंगवायला सुरुवात करतो. पण खऱ्या अर्थानं आहे तर हे स्वप्न. मग हे स्वप्न साक्षात वाटतंय जीवाला सत्य स्वरूप. मग त्याची मनोराज्य तयार व्हायला लागली. मोकळा बसला तरी मनोराज्य करत राहतोय. मग सत्यात बसला तरी सुद्धा असत्याचं चिंतन करतोय. हे दुःख आहे. कारण त्यानं जडाचा स्वीकार केलेला आहे. मी देह आहे, इथून सुरुवात झाली. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी अमुक आहे. ह्याने स्वीकार केला आणि मनोराज्य त्याच्याशी खेळ खेळायला लागली. मग परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की त्याचं जडत्व त्याला इथंच स्थिर करून गेलं. म्हणजे पुनर्जन्म त्याचा इथेच आहे, स्वर्गात नाही, नरकात नाही, पाताळात नाही, कुठे नाही. त्याचा इथेच आहे. इथेच स्वर्ग, इथेच नरक, इथेच सगळं काय. हे मी का सांगतोय तर यश्य बोधोदय, ज्या पुरुषांना हा बोध प्राप्त झालेला आहे त्यांना हे चराचर नमस्कार करत असतं. त्यांचा विवेक जागा आहे. हे बघ जनका, म्हणून हे मोह आणि जड हे दोन्ही सख्या बहिणी आहेत, भाऊ बहिणी आहेत. याची सतत एकमेकाला सहाय्यता असते. असं तुला अजून सोपं करून सगळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत का ना, ह्याला साथ आपली असल्यामुळं मनाचे व्यापार मनामध्येच खेळायला सुरुवात होते. शेट चिल्लीसारखं मनाचे व्यापार मनातच खेळते. राम, छोटीशी गोष्ट सांगितली होती बापूंनी. एकानं लॉटरीचं तिकीट काढलं होतं. तिकीटचा काय निकाल लागलेला नव्हता. 10 दिवस बाकी होते. पण 10 दिवसात त्यानं 100 गाड्या उभ्या आणल्या रस्त्यावर. एवढे पैसे लागले की तिथं गुतवणार, ते तिकडं गुतवणार, ते इकडं गुतवणार, पहिल्या 4 घेणार, मग त्याच्यातून एक करणार, 100 गाड्या रस्त्यावर आणल्या. ठीक आहे. अच्छा, झालं काय? म्हणले घराला लागली आग आणि हा पळत बाहेर आला. तिकीट जळून गेलं. रस्त्यावर गाडी एक बी नाही आणि राहायला घर नाही. जय जय. ही मनोराज्य जी आहेत ह्या कल्पनेतून, स्वप्नातून, मनोराज्यातून शेवटी तुला इतकं जडत्व आणतात की मनाच्या सगळ्या गोष्टींनी व्यापार तो हळू 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 तुझ्या आतून जर महापुरुषांच्या संघानं गळून पडू लागल्या तर केवळ संघानं मनाचं अस्तित्व स्वतःला सोडून जातं. म्हणजे खरोखर तुम्ही स्वतः इथं बसला असाल तर मन स्वतःचं अस्तित्व घेऊन तुमच्यापासून बाजूला आहे. आता उठून जेव्हा तुम्ही लागाल तेव्हा ते तुमच्यावर हावी होईल. का? म्हणून असं समोर सत्संग ऐकणं, त्या परमाणूचा आनंद घेणं, त्या पवित्रतेचा आनंद घेणं, त्या आभामंडलीचा आनंद घेणं आणि असं बाहेरून, हा खूप जमीन आसमानचा फरक सांगितला. म्हणून अशा सत्संगाला अगस्त ऋषी म्हणते साक्षात शिव पार्वती सुद्धा खाली अवतरते. जाता जाता बाकीच्या देवता सुद्धा हिथं श्रवण करायला आजूबाजूला उभे असते.
राम. मग हे जे अस्तित्व आहे ते मनाचं अस्तित्व गेल्यामुळं मनाला काही काम नसतं. जोपर्यंत आपण सत्तेशी एकरूप असतो तोपर्यंत मनाला काही काम नसतं. मग त्या मनाला बी ते मन स्वतःला देव पण देतं. नीट आहे का? गीतेतला आधार सांगतो. एक तर सांगितलं षष्ठाणी इंद्रिय आणि प्रकृतीस्थानी कर्षती. ह्या मनाचं आकर्षण प्रकृतीकडे आहे, कारण ते प्रकृतीतून उत्पन्न होतं आणि प्रकृतीत लोप पावतं. प्रकृतीत म्हणजे जीवात. आणि तेच मन सत्संगाच्या वेळेस तुम्ही बाजूला ठेवता त्यावेळेस त्याला ऐकता ऐकता देवपण आलेलं असतं बाजूनं. ऐकतंय कोण? तुम्ही. मान्य करतंय कोण? मन. लक्षात येते का? थोडासा विभाग करून बघा. ऐकतंय कोण? तुम्ही ऐकताय. कारण तुम्हाला स्वधर्म निधनम श्रेयम. कारण तुम्हाला माहित आहे मला माझ्या धर्मातच मरायचंय, मला प्रकृतीत नाही, जडात नाही, मोहात नाही. पण ऐकतंय कोण? बाजूला बसून मन. आणि त्या मनाला ऐकता ऐकता असं वाटतं की इंद्रियांना मनश्शासमी. त्या सर्व इंद्रियामध्ये राजा म्हणून कोण आहे? देवरूपानं तर मी आहे. आलं का त्याला देवपण? म्हणून सत्वरज तमाच्या 3 माणसांच्या मध्ये सुद्धा आपण सात्विक माणसाकडे प्रसन्नतेनं बघतो आणि तामसी माणसाकडे बघताना एका वेगळी नजरेनं बघतो. त्या माणसाला आपली नजर लगेच कळते की आपल्यावर हे प्रसन्न नाहीत. है की नाही? लगेच कळतं. मग मन तिघात बी आहेत. जनकाला सांगतात मन तिघात बी आहेत, पण बघणाऱ्याकडे मन नाही. जो बोधप्राप्त पुरुष आहे की नाही त्या बघणाऱ्याकडे मन नाही. पण ज्याच्याकडे मन आहे ते मन त्याला जाणीव करून देतं की आपण तामसी आहे म्हणून असं बघितलं, आपण रजोगुणी आहे म्हणून असं बघितलं, आपण सत्वगुणी आहे म्हणून असं बघितलं. जय जय. जनक आता तू ठरव, मी तुझ्याकडे मी कुठल्या नजरेनं पाहिलेलं आहे. कारण जो महापुरुषाच्या नजरेत आला, बसला, त्याच्यामध्ये स्थिर झाला, त्यानं आपलं मोठेपण दाखवायची गरज नाही आणि आपला दंभ अहंकार आपल्यामध्ये जे ज्या काही उणीव आहेत त्याला धरून राहायची गरज नाही. म्हणजे तू सत्वगुण बी धरून राहू नको, तू तमोगुण धरून राहू नको, तू कुठलाच गुण धरून राहू नको. मग तू केवळ तुला धरून राहा, तर ते तुला धरून राहतील. तू फक्त तुला धरून राहा तर ते तुला धरून राहतील. तू तुला धरून राहिलास की हा खेळ सुरू झाला. का? अस्तित्व लोप करणं खूप सहज, सरळ, सुलभ आहे. फक्त स्वतःला बसवायचे सत्यात, मनाला नाही, बुद्धीला नाही. कारण त्यांची पोच नाही म्हणून ते बाजूला होते. ते प्रकृतीतले आहेत. त्यांना माहिती आहे आपलं हे काम नाही. जसं हजारो लाखो सत्संग ऐकतात महापुरुषापाशी, पण सतशिष्य असा ऐकत असतो की तो तदस्वरूप होतो, गुरुस्वरूप होतो. बाकीचे ऐकतात ते पुण्य घेऊन जातात, वाया जात नाही, पुण्य घेऊन जातात. पण स्वतःचा एक शिक्का मारून जातात की हे जरा अवघडच वाटते, आपण तिथपर्यंत नाही जाऊ शकत. हरकत नाही. त्यावेळेस महापुरुष त्याला सांगतो तू तिथपर्यंत जाऊ शकत नाही जिथपर्यंत मी सांगतोय. हे खरं आहे ना? पण मी तरी तुझ्यापर्यंत येऊ शकतो. जय जय. बस इथं दृढ विश्वास झाला की मनाचा आपला संबंध खूप हलकेपणाने येतो. हलकेपणाने येतो म्हणजे त्या मनाला फार किंमत आपल्याकडून दिली जात नाही. मनाच्या मनात काही येऊ त्याला मोठेपण दिलं जात नाही. आणि त्याला तुच्छ बी लेखलं जात नाही. किती स्थिती आतून होते, किती खेळते आपल्या बरोबर स्थिती. जसं महापुरुष म्हणते कामी पुरुष स्त्रीच्या विचारानं खेळत राहतो, लोभी पुरुष पैशाच्या विचारानं खेळत राहतो.
मला भगवंता तसंच वाटतंय. तुलसीदास म्हणतो, तू भेट नाही तर नको भेटू, माझी दोन्ही तक्रारी नाहीत. तू भेट नाही तर नको भेटू, पण मला एवढीच एक प्रचिती दे की मी तुझ्या संघात आहे, तू माझ्या संघात आहेस. किंवा मला एवढी जाणीव करून दे की तू मला धरलेलं आहेस, मी तुझ्या कक्षेत आहे. जणकाला सांगते, हे बघ, ह्या मनाचं अस्तित्व एकदा गेलं की जो आजपर्यंत स्वतःला जीव मानत होता, नाही का, आपण सगळी जाती धरून आहोत, मी मराठीचा, कोण ब्राह्मणाचा, कोणी कर्णाचा, कोणी कशाचा, कोणी कुणाचा, हे आपण जीव रूपाने जाती धरून आहोत. जाती काय धरल्या तर जीवत्व आलं म्हणून. जनका एकदमच विचारानं जर पलटी मारली, जसं आपण इथंच बसलोय, एकदम नजरेनं जर वरती पाहिलं तर केवळ निरभ्र आकाश दिसतं, तसं एकदम जर विचारानं पलटी मारली तर विचारे बरे अंतरा बोध विजे. केवळ विचारच तुला त्या बोधाला प्राप्त करून देईल. केवळ विचार. मग तो मी तुच्छ आणि उच्च या दोन्हीच्या पलीकडे उडी मारतो तो विचार, आणि मग एक निसंकल्प अवस्थेमध्ये तुला घेऊन जातो. त्यालाच हे महापुरुष जीवनमुक्त दशा असं म्हणतात. विचाराची पलटी म्हणजे चांगल्या बी विचाराचा आपण नाही आणि वाईट बी विचाराचा नाही, विचाराशी ज्याचा संबंध तुटला तो जीवनमुक्त झाला. पण तेवढी विचारानं पलटी मारली की ती झेप तुला झेलण्याची ताकद ज्यांच्या कृपेनं प्राप्त होते त्यांच्या स्मरणात राहा फक्त, बाकी काहीच नाही करायचं. ज्यावेळी तू त्यांच्या स्मरणात राहतोयस त्यावेळी तुझं विस्मरण तुला करावं लागत नाही, होऊन जातं. समजते ना? आपोआप तुला विस्मरण होतं. आणि तद्विस्मरणे, त्या विस्मरणामुळं तो एक अशा अनिर्वचनीय दशेमध्ये राहतो, म्हणजे त्याला अपरोक्ष दशा म्हणतात. म्हणजे दाखवता तर येत नाही आणि जवळ तर आपल्याच आहे. जसं पत्नी माहेरी आहे पण संबंध आत आहे, ठीक आहे ना, तसं एक अपरोक्ष अशी अनुभूती येते की जी शब्दात तर व्यक्त करता येत नाही पण भावरूपानं डोळ्यातून तर वाहताना दिसते. मग ती प्रेम रूप असेल, शांती रूप असेल, समाधान रूप असेल, संतुष्ट रूप असेल, कुठली तरी रूपं घेऊन ती येते. आणि जसं गुरुला कळतं की या क्षणात गदगद झालेलं आहे, काय नाही, गुरु त्याला त्या अवस्थेत सोडतेत, डोक्यावर हात ठेवून किंवा त्याला स्पर्श करून किंवा अन्य काय त्याला फळ देऊन अन्य काही करून त्याच्यातून प्रस्थान करतात. महाराजांचं उदाहरण एक दिलं जातं की कोणाला तरी नेलं होतं, महाराज माझी समाधी तशी लावा, ठेवलं, ठीक आहे, बसवलं त्या मंदिरात आणि डोक्यावर हात ठेवला, हे गेले त्या अवस्थेला. आणि पुन्हा कशाचा तरी आवाज आला, तेवढ्यात डोळे उघडे करून बघितलं, महाराज म्हणले गेला चान्स. विचारानं पलटी मारायच्या वेळेसच असं वाटलं महाराज काय करतात बघावं, संपलं, गेला चान्स. म्हणजे काय, तिथं खऱ्या भुकेची उणीव जाणवते. म्हणून जो कोणी पोचलेला आहे का नाही तो आजच्या पुरताच जगलेला आहे, म्हणून त्यांना हे तत्व प्राप्त झालेलं आहे. बाकीचे इतर जे जीव आहेत ते मुक्त का होत नाहीत, तर ते भविष्यासाठी जगतात. म्हणून तत्वचिंतकांनी सगळ्याच महापुरुषांनी सांगितलं की जन्म आणि मृत्यू सुद्धा वर्तमानातच आहे, पण जीव कल्पनेच्या निमित्तानं आणि मोहाच्या निमित्तानं, मनोराज्याच्या निमित्तानं अशी स्वप्न बघू लागला की ते जड चेतनात आणायचा प्रयत्न केला.
म्हणजे स्वतःला इथंच चिरंजीव मानू लागला आणि त्याच्यासाठी हा संपूर्ण खेळ मांडत बसला. म्हणून सांगितलं जनका, जे जे कोणी बोधाला प्राप्त झालेले आहेत की नाही, त्यांचं एकच दिवसाचं आयुष्य होतं. त्यांना उद्या पाहायचा नव्हता. अब हत्यारे, इस घडी नगदी रोकड माल, मला या घडीला ते तत्व पाहिजे. मग कुणी हट्टानं बसले, कुणी प्रेमानं बसले, कुणी तपानं बसले, कुणी कशानं पण बसले ते, आणि मग त्यांना तेच जीवनमुक्त पद अशा अवस्थेत घेऊन गेलं की ती अनिर्वचनीय दशा, म्हणजे सांगता येत नाही, बोलता येत नाही, पण समोरच्याला प्राप्त झालेल्याला प्रचिती येऊ लागली. नाही का? छोटंसं उदाहरण सांगतो. पूर्वी 10-20 माणसाचं कुटुंब होतं का नाही, तेव्हा सवाशीण घरात घालायला लागतात का नाही सवासणी, त्यावेळेस सगळ्यांना कुंकू लावतात. त्याच्याबरोबर घरातली जी लग्नाला आलेली मुलगी असते की नाही, तिला बी लावतात बरं का, तिला बी लावतात. पण भोजनाच्या संख्येत तिला मोजलं जात नाही, कारण त्यांना माहित आहे ही विवाहित नाही. तसं ह्या महापुरुषांना लगेच कळतं की पोचलेला कोण आहे आणि पोचण्याच्या दशेत कोण आहे. लग्नाला जी आलेली वयाची आहे की नाही मुलगी, तिला बी हळदी कुंकू लावतात, पण जी 8-10 वर्षाची आहे तिला लावत नाहीत. जनका, तुला मी हा बोध तोच सांगतोय तुला. तू आता जवळजवळ विवाहाच्या बराबरीला आलेला आहेस आता. म्हणून ही जीवनमुक्त दशा मी तुला सांगतोय. आणि या दशेचा बोध काय? यश्य बोधोदये तावत स्वप्नवद भवती ब्रह्मः तस्मै सुखेक रूपाय नमः शांताय तेजसे. नमः शांताय तेजसे. हे बघ, ज्या आत्म्याबद्दल तू मला विचारतोयस, ज्या आत्मतत्वाबद्दल मला विचारतोयस, ते प्रकट निरंजन आहे. दिवा आहे, तेल आहे, वात आहे, माझं काम फक्त काडी लावणी आहे. ठीक आहे. अप्रकट रूपानं त्या सर्वात ते अनुकूल आहे. तू त्या दिव्याप्रमाणे आहेस. नाहीतर काही दिव्यात तेल आहे, वात नाही, वात आहे, तेल नाही. पण तेल, वात, दिवा सगळा तयार आहे. मी फक्त काडीनं पेटवतोय आणि ते प्रकट ज्योत, नित्य निरंजन, त्याचं दर्शन तू करायचंयस. आणि ते कसं आहे? तर शांत रूपानं आहे. तुला स्वाभाविक शांती तुझ्यामध्ये स्थिर होत असेल तर मला पुन्हा विचारायला येऊ नको की मी परमात्मा स्वरूप झालो की नाही. कारण आजचा मुलगा उद्याचा वडील होणार आहे. फक्त मधी लग्न लावायचं आहे बस. स्वाभाविक शांती तुझ्या नजरेतून, कानातून, रोमारोमातून जर बाहेर पडत असेल, नजरेतून, वाणीतून सगळीकडे शांती बाहेर पडत असेल, तर ते परमात्मा स्वरूप तुझ्यामध्ये खेळतंय आणि तू त्याच्यामध्ये खेळतोय. जसं आता आत बी आपले आकाश आहे आणि बाहेर बी आकाश आहे. आत आकाश आहे ना पोटात, म्हणून अन्न पचतंय, आणि बाहेर बी आकाश आहे. हे तत्व तसंच कुठे सगुण रूपात आहे तर कुठे निर्गुण रूपात आहे. हे समोरचं आकाश सगुण रूपात आहे, आतलं आकाश निर्गुण रूपात आहे, कारण ते दिसत नाही. तुझं भाग्य असं समज की तू मला ओळखलंस आणि मी बी तुला ओळखला. मी तुझं ऐश्वर्य आणि वय बघितलं नाही आणि तू वरकरणी माझा देह पाहिलास, पण खंत केलीस आणि माझ्यातला बोध ओळखलास. जनका, हा जो आत्मा आहे तो मूळचा शांत स्वरूप आहे. त्याचं स्वरूपच शांत आहे. तो कुणाला कर म्हणून
आणि कुणाला नको म्हणून दोघांनाही विक्षेप करत नाही. बसलेल्याला उठवत नाही आणि करणाऱ्याला थांबवत नाही. ज्याचा तो निर्णय घेतो. बस तूही असाच कर. प्राप्तीनंतर तू निर्णय घे की ह्याच गादीवर पुन्हा बसायचं का वनप्रस्थान करायचं, म्हणजे याच देहात राहायचं का निर्गुणात प्रस्थान करायचं, हे तू ठरव. का? अरे ज्याच्यामध्ये संकल्प विकल्प उत्पन्न होत नाहीत तो ब्रह्मस्वरूप झाला. कारण भूत भविष्य निघून गेलं, वर्तमानामध्ये शांत आहे. म्हणून पोचलेल्या दिव्य आत्म्यांना तोंडात त्यांच्या संकल्प विकल्प दिसतील व्यवहारिक जगताच्या संबंधात आल्यावर, अन्यथा ते अखंड निसंकल्प असतात. अखंड तेल धारवत निसंकल्प असतात. म्हणून जनका, ज्याच्या स्वरूपाचं ज्ञान झालं का नाही, की अंधारात जसा प्रकाश आणि दुःखात जसं सुख, बस तसं एवढंच एक चिन्ह समज. अंधारात जसा प्रकाश आणि खूप दुःख आहे आणि आपली प्रिय व्यक्ती यावी, तर एकदम त्याच्या आतमध्ये कसं एक काही न करता नुसतं व्यक्ती बघितली आणि आपलं कुणीतरी आलंय असं वाटलं की आतून सुखावतो. मग त्या सुखावण्यात बी रडणं असतं आणि दुःखात बी रडणं असतं. रडणं दोन्हीत असतं. जसं तुलसीदास म्हणते, एक व्यक्ती जाताना रडवते आणि एक व्यक्ती येताना रडवते, आल्यावर रडवते. नको असलेली व्यक्ती आली की नाही, आणि आवडती व्यक्ती जायला लागली, दोन्ही वेळा. असं मी काय सांगतोय तुला जनका, हे असं सुखरूप, हे जे सुखाचं रूप जे आहे त्याची जाणीव कशी होते? तर जसं आता दिवसच आहे, सूर्य बी आहे पण ऊन नाही, ताप नाही, तसं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळंचे सगळं एकदम परम शीतलतेला प्राप्त होतं, निरीच्छतेला प्राप्त होतं. त्यावेळेस समजायचं की तो या अंतःकरणामध्ये सुखाचे कोंब येऊ लागलेत. सुख हे बी आहे आणि सुख ते बी आहे. भोग भोगतेत त्याला बी सुख म्हणतात, विषय सुख घेतात त्यालाही सुख म्हणतात, आणि निर्विषय अवस्थेला बी सुख म्हणतात. जसं जनका सत्व सत्वच आहे म्हणून त्याला गुणरूपात मोडलंय, पण तम तमो असून सुद्धा त्याला गुणरूपात मोडलं. मग तमोगुण हा काय गुण आहे का? तो अवगुण आहे, पण तरी बी त्याला त्याच्यात मोडलं. जय जय. त्याप्रमाणे असं ज्ञान झाल्यानंतर इतका सुखावतो की इंद्रिये त्याला देवताच्या रूपात नमस्कार घालते. कुठली इंद्रिय? 5 पंचेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय तुमच्यामुळं आज करू आम्ही, नाहीतर आमचं अस्तित्व काय आहे? भोगा आणि त्यागा, भोगा आणि टाका, भोगा आणि टाका. हे बघ, असं ज्याला स्वरूपाचं ज्ञान होताच, आपलीच ओळख आपल्याला होता म्हणजे स्वरूप, ज्याला असं ज्ञान होताच हे संसार भ्रम, जगत भ्रम, हे स्वप्न, हे सगळंच सगळं, जागरण स्वप्न, हे सगळं तिन्ही गोष्टी त्याच्यासाठी मिथ्या होऊन जातात. आई असो, बाप असो, पती असो, आपण असो, स्वतः असो, जग असो, कुणी, हे सगळं स्वतःपासूनच तो स्वतःला गायब करतो आणि त्यामुळे जग बी गायब होतं, नाही का? पण उमा कहू मैं अनुभव अपना बस सत्य. किंवा दुसरं काय रे रामायणातलं, लागी समाधी शंकर सहज स्वरूप समारा. आणि असं जसं कळलं, वाक्य कसं आहे बघा, शंकर सहज स्वरूप समारा, ते जे माझं आत्मस्वरूप आहे ते सहजच मला ते सांभाळते आणि मी त्याला सांभाळतोय.
तेही मला सांभाळते आणि मीही त्याला सांभाळतोय, मीही त्याचा आदर करतोय आणि ते समाधीचं स्वरूप माझाही आदर करतोय. म्हणून एकमेकाचा आदर हे प्रेम आहे. आणि अनादर हा द्वेष आहे. म्हणून भक्त भगवंताचा भगवंत भक्ताचा आदर करतात एकमेकाचा. गुरु शिष्याचा, शिष्य गुरुचा आदर करत नसेल तर लगेच दोघांमध्ये विभक्ती होते. बस हे कुटुंबात पती पत्नी सगळीकडे तसंच आहे. असं जे तुला मी स्वरूप सांगतोय जनका, अशा स्वरूपाचं ज्ञान होता जगामध्ये स्वप्नवत सगळं मिथ्या होऊ लागतं. वेळ किती झाली? अजून चालू देत का थोडा? जय जय. अशा स्वरूपाचं ज्ञान होताच तू आतून बाहेरून असा सुखावतोस की कर्तव्यात असून सुद्धा स्मरणात आहे आणि कर्तव्यात नसून सुद्धा स्मरणात आहे. संबंध फक्त स्मरणाशी आला. यश स्मरण मात्र नष्टमोहा स्मृती लब्ध. स्मरणच आहे किंवा समर्थ स्मरणेची पाहिजे उत्तम गती. केवळ ह्या स्मरणानं ज्याच्याकडे काहीच नाही, इंद्र त्याच्या पुढे नतमस्तक होतो, कुबेर त्याच्या पुढे नतमस्तक. का बरं? तर तो लोक सुटल्यानंतर आपल्याला यांचाच आश्रय घ्यायचा आहे. ठीक आहे ना? तिथलं सुख संपलं, तिथलं दुःख संपलं, नरकातल्या यातना संपल्या, फिरून पुन्हा यायचे. पण जो मुक्त झाला त्याला काय? त्याला काहीच नाही. म्हणून मतिमंद ते साधना योग्य होती. म्हणून सत्संगानं कोणी स्वतःला कितीही मतिमंद समजत असला तरी जोपर्यंत तो सत्संगात आहेत तोपर्यंत त्याला देवता प्रणाम करते. मतिमंदाला सुद्धा, कारण तो तिथे बसलेला आहे, देवता प्रणाम करतात. एवढंच काय, सत्संगातून जात असताना जेवढ्या देवता तिथं स्थानिक असतात का नाही, त्या सुद्धा अस्पष्ट रूपाने तुम्हाला प्रणाम करतात की सत्संगातून आलेत. अरे साधं काशीच ना आला तरी त्याचे पाय धुवून पुन्हा त्याची ती पूजा पाद्यपूजा करतात. अजून सुद्धा श्रेष्ठ लोक. पूर्वी पायी तीर्थयात्रा होत्या तेव्हा. तसं हे सत्य समजा की आपण सत्संगातून उठलो, आपण त्याच नशेत असलो, त्याच अंतर्मुक्तीत असलो, त्याच नशेत मस्तीत असलो तर आपलं तेज आंधळ्याला सुद्धा कळतं. नाही का? आपण डोळस आहोत म्हणून आपल्याला रात्र कळते, पण आंधळ्याला रात्र झाली हे कसं कळणार? कळेल कसं कळणार? कळेल का? नाही. मग तो डोळसाचा आश्रय घेतो. किती वाजले? तर संध्याकाळचे 8 वाजले. हां हां. मग त्याला विचारावं लागत नाही की रात्र झाली का? जनका, त्याप्रमाणे तू माझ्यापासून गेल्यानंतर कुणाला विचार नको मला साक्षात्कार झालाय का. जय जय. मी अधिकारी समजूनच तुला हे देतोय. हे इतकं तुझ्या हक्काचं आहे, स्थिर आहे आणि चिरंजीव पद देणार आहे. पुन्हा जगाला देहाचा मृत्यू दिसू देत, पण तुला तुझा मृत्यू कधी दिसणार नाही. यावर तू विश्वास ठेव. का तर ज्याच्या स्वरूपाचे ज्ञान होतात जगत भ्रम स्वप्नासारखा मिथ्या व्हावा लागतो. जनका, अशा आनंदाचा आनंद, सत्याचा स्वीकार आणि चिदात्मतेची स्थिती ज्यानं धारण केलेली आहे त्या सर्व आत्मस्वरूपाला माझा नमस्कार आहे. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत अंजन श्री गुरुदेव दत्त. त्या सर्वाला माझा नमस्कार आहे, ज्याने ज्याने या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली आहेत किंवा जे जे या वाटेवर आहेत त्या सर्वाला माझा नमस्कार आहे. म्हणून सर्व तीर्थ व्रत यज्ञ याग एका बाजूला
आणि सत्याच्या गोडीनं सत्याच्या ठिकाणी बसलेला जे चराचर प्रणाम करतं ते एका बाजूला, चराचर प्रणाम करतं त्याला. म्हणून महापुरुष म्हणले काय चांडाळाच्या घरचं खावं लागलं आणि बिना पायताणाचं जावं लागलं 12 कोस उन्हाताणाचं, तरी ज्याच्या जीवनामध्ये सत्य आलं, संग आला, त्यानं मोक्षासाठी काही एक करायचं नाही, मोक्ष बाजूला ठेवायचा, जसं चपल्या बाजूला ठेवतो, आणि बस हे सत्याबद्दलच ऐकायला मिळावं. आणि सत्याबद्दल ऐकता ऐकता शेवटच्या यात सांगतो एक माझ्या अनुभूतीचं, की शेवटी सत्याबद्दल ऐकता 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 ज्यांना प्राप्त झालंय ते बी सत्संगात येतात शिवजींच्या सारखे. का तर आपल्या तोंडानं कधी स्तुती करू नये आपली, पण आपली स्तुती जग करत असेल तेव्हा आपण समाधीचा आनंद घ्यावा. सत्संगामध्ये हे लोक समाधीचा आनंद घ्यासाठी येतात की हे वेद, हे पुराण, हे श्रुती, हे शास्त्र माझ्याच बद्दल बोलतात आणि मीच ते ब्रह्मस्वरूप आहे, मीच ते चैतन्य स्वरूप आहे, मीच ते आनंद स्वरूप आहे. धन्योहम, कृतकृत्योहम. मग बोलणं खुंटतं, देणं घेणं खुंटतं, पण सर्व व्यवहारात चालत असून त्याच्यामध्ये मी बी नाही आणि माझं बी नाही, मी बी नाही आणि माझं बी नाही. मग आहे कोण? तर आहे ते देश काळाच्या पलीकडचं जे परमतत्व अवघं तेच आहे, तेच होतं आणि शेवटी तेच राहणार. इति सद्गुरु अर्पणमस्तु. राम 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 राम.